कथानक. प्रदूषण. पृथ्वी, हवा, पाणी, ध्वनी आणि सौरभ यांच्यात प्रदूषणाबाबत होणारा संवाद. सर्वजण. प्रदूषण टाळा, निसर्ग सांभाळा. पृथ्वी. सौरभ, बघ ना, माणसाने उंच उंच इमारती बांधण्यासाठी जंगलतोड केली. त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले, जमिनीची धूप वाढली. माझे जीवन लवकरच संपणार आता. सौरभ. असे का म्हणतेस तू? तू आहे म्हणून आम्ही आहोत. हवा. पृथ्वी अगदी बरोबर म्हणते आहे. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक कारखाने सुरू केले. त्यामुळे वायू प्रदूषण वाढले. दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात. हे मला असह्य होत आहे. सौरभ. तू अगदी बरोबर म्हणते आहेस. पाणी. सौरभ. अरे, नुसते बरोबर आहे असे म्हणून कसे चालेल? मी बघ सर्वांना जीवनदान देणारा, पण माझीही अवस्था पृथ्वी आणि हवेपेक्षा काही वेगळी नाही. सौरभ. ते कसे काय, सांग बघू. पाणी. अरे, तुम्ही कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडतात, त्यामुळे नदी प्रदूषित होते. दूषित पाण्यामुळे मला खूप त्रास होतो. सौरभ. अरे हो, हे तर आमच्या लक्षातच आले नाही. पाणी. त्याचबरोबर प्लास्टिकचा शोध लागल्यामुळे घाण कचरा वाढू लागला. प्लास्टिक नष्ट होऊ शकत नाही, त्यामुळे प्रदूषण वाढते. पृथ्वी व हवा. खरेच माणसाने आपल्या निसर्गाला खूप त्रास देणे सुरू केले आहे. सौरभ. नाही, हे मी कदापि होऊ देणार नाही. प्रदूषणावर आळा घालण्याचा प्रयत्न करील. ध्वनी. माझ्या आजूबाजूला खूप मोठे मोठे आवाज येतात. त्याचा त्रास सर्वांनाच होतो. शांतता नष्ट होते. तसेच फटाक्यांचा खूप त्रास होतो. सौरभ. मी तुम्ही सर्वांना वचन देतो की प्रदूषणाला आम्ही आळा घालू. सर्वजण. प्रदूषणाला आळा घातला तरच आम्ही तुम्हाला भरभरून देऊ. सौरभ. खरेच आज तुम्ही सर्वांनी माझे डोळे उघडले. आम्हाला जिवंत राहायचे असेल तर प्रदूषण नाहीसे करावेच लागेल. सर्वजण. निसर्ग वाचवा, जीवन वाचवा.